नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आबा सगळ्यांना सांगतात की आपला चांदेकर घराण्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आदिवेदचा पुरस्कार हा त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांनाही एक प्रकारे अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा सगळ्यांनी तयार व्हायचं आणि कलालाही ते सांगतात तू अर्धांगिनी आहे, तूही छान तयार होऊन यायचं. पण सरोज म्हणते चांदेकर सोडून दुसरं कोणी आलेलं मला आवडणार नाही. पण आबा ह्या गोष्टीला विरोध करतात आणि तू अर्धांगिनी आहे, तूही छान तयार व्हायचं आणि आपल्या सगळ्यांनी अवॉर्ड फंक्शनला जायचं असं ठरतं. मग सगळेजण तयार होऊन आलेले असतात. उत्सव मूर्ती कुठे आबा वाट पाहत असतात. अजूनही तो आला नाही, त्याची वाट पाहतात. मग तो येतो, छान दिसतोय अद्वैत असं आबा त्याचं कौतुक करतात आणि मग तो म्हणतो आपल्या सगळ्यांना हा अवॉर्ड खूप महत्त्वाचा आहे आणि आबा तुम्ही माझं नेहमीच कौतुक करतात, त्याच्यामुळेच आज मी हा अवॉर्ड मिळवू शकलो असं आबांना तो कौतुकाने सांगत असताना एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये मीटिंग अरेंज झाली आहे, जी इतक्या दिवसापासून आपण वाट पाहत होतो. आपल्या बिझनेससाठी खूप महत्त्वाची आहे ती मीटिंग. सरोज म्हणते ती आपण काल किंवा उद्या नाही करू शकणार का? काल का झाली नाही? त्यावेळेला काही कारणाने नाही होऊ शकली, पण ही मीटिंग मलाच अटेंड करावं लागेल असं आदिवेद सांगतो आणि मग तो जायला निघतो. तेव्हा त्याला कलाची आठवण येते. कलाही ही डिटेल सगळी सांगू शकते डिझाईनची, मग आमची मीटिंग लवकर होऊ शकेल. मग तो कलालाही सोबत घेऊन जातो. मग सगळेजण तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो मागणं असं सांगत त्यांना ते सगळ्यांना काढून देतो. मग मीटिंगच्या ठिकाणी गेल्यानंतर मीटिंग यशस्वीरित्या पार पडली. सगळं काही व्यवस्थित डील झाल्यानंतर इतकी मोठी डील आपल्याला अचीव झाली ह्या गोष्टीचा आनंद तो कलाला आदिवेद सांगू लागतो आणि मग दोघंही परत घाईघाईने निघतात अवॉर्ड फंक्शनला जायला उशीर होतोय म्हणून. आणि सरोजने राहुलला फोन करून आदिवेद कुठे पोचला आहे विचारायला सांगितलं. मग तो त्यांना विचारू लागतो तुम्ही कुठे आहेत, सगळी डिटेल मागवून घेतो. मग आदिवेद सांगतो आम्ही आत्ता ह्या क्षणाला इथे आहोत आणि 5 मिनिटात 2 मिनिटात तिथे पोचतो. आणि ही लगेच राहुल त्याच्या माणसांना सांगू लागतो की आदिवेद आणि त्याची बायको अशा ठिकाणी पोचले आहे, मग तिथे जाऊन तुम्ही पोचा. त्या दोघांना अजिबातच त्या अवॉर्ड फंक्शनला पोचू देऊ नका. आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्या माणसांकडनं आदिवेदला किडनॅप करायचं असं ठरलेलं असतं. मग ते गाडी त्यांच्या गाडीला आडवी घालतात. तिथे मग त्या गाडीचा धक्का त्या 2 मुलांच्या बाईकला लागतो. ते बाईकवरची मुलं खाली पडतात. मग ते 2 मुलं त्यांच्याशी वाद घालू लागतात. त्यांच्याच तिथे वाद होत असताना तिथे मारामारीही होते. आदिवेदला सुखरूपपणे कला त्या लोकांच्या तावडीतून सोडवून आणि अवॉर्ड फंक्शनला घेऊन जाते. अवॉर्ड फंक्शनला एकदम वेळेत तो पोहोचला हे पाहून राहुलला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पण आदिवेदला हे सगळं करण्यामागे कलाची साथ होती. कलाने जर त्याला वाचवलं नसतं तर तो आज सही सलामत तिथे पोहोचला नसता. ह्या गोष्टीची जाणीव त्याला होते आणि तो सांगतो माझ्या आयुष्यात जर कोणी स्त्री माझ्या पाठीमागे असेल जिच्यामुळे आज यशस्वीरित्या मी इथे पोहोचलो आहे तर ती व्यक्ती आहे असं म्हणत तो बोट उगारतो. त्याच्या आईला वाटतं हा आता माझंच नाव घेईल, किती छान. पण त्याने नाव घेतलं ते त्याच्या बायकोचं. माझी पत्नी कला खरे चांदेकर असं म्हटल्या क्षणी सरोजचा चेहरा उतरून जातो. मी इतकं त्याच्यासाठी लहानपणापासून केलं आहे आणि हा नाव घेतोय बायकोचं, ह्या गोष्टीचं तिचा संताप होतो. पण कला त्याच्यासोबत होती. इतक्या छान डिझाईन्स त्यांनी बनवून दिल्या, त्यामुळे आज आपण इतक्या वर्षभरात इतके मोठे मोठे प्रोजेक्ट मिळवू शकलो. ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय जसं मला मिळालं आहे त्याच्यामागे खरं तर ह्या माझ्या पत्नीचं हात आहे आणि तिच्यामुळेच आज मी हे सगळं करू शकलो, ही एवढी मोठी अचिव्हमेंट मिळवू शकलो हे सगळ्या लोकांसमोर आदिवेद खंबीरपणे सांगतो. आणि कलाने इतकं छान काम केलं आहे, कलाचंही कौतुक म्हणून स्वतःचा अवॉर्ड तो तिला देतो. आणि हे सगळं दृश्य पाहून सरोजच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले आहे. आता पुढे त्या दोघांच्या आयुष्यात जे वाढवून ठेवलं आहे ते खरंच खूपच भयंकर आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना माहितीही नाही सरोज काय वादळ निर्माण करणार आणि त्या दोघांची कशी ताटातूट होणार. एकदम मोठा ट्विस्ट आता याच्यामध्ये येणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढील नवीन ट्विस्ट तुम्हाला मी लवकरच सांगेल आणि ते तुम्हालाही पाहायला आवडेलच. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.